अप्पा धराधर. त्या मायला या अप्पाला तर कुठं धरायचं? साबळे सरकार हो करा बरं कर साहेब, तुम्ही जरा शांत व्हा. काय शांत वाराव? अहो पण 6 महिने झालं कागदाची बिलं थकवलीत, इथे 100 खेट घातले तरी तुमच्या आप्पासाहेब भेटत नाहीत. सांगा त्यांना आमचा ब्लाऊजचा धंदा आम्ही बंद करतो, पण आमची उधारी कधी देणार तुमचे आप्पासाहेब? अहो आप्पासाहेब बिझी आहेत, निवडणूक आल्यात ना. ते काय नाही, बिलाचं काय करताय ते बोला. त्याचे काय आमचे आप्पासाहेब सतत कामात आहेत, त्यामुळे 7-8 दिवस तरी क्षणाची फुरसत नाही. तेव्हा तुम्ही असं करा, पुढच्या बुधवारी या, म्हणजे 21 तारीखला याच वेळी, आणि त्यावेळी तुमचे पैसे घेऊन चला. अहो तशी मी नोंद करून ठेवतो आप्पासाहेबांच्या डायरेक्ट. बुधवारीचे पैसे नाही मिळाले तर सरळ कोर्टात जाईन. हा हा लास्ट वायदा. बुधवारी बिल नाही मिळालं तर कागद बंद. मग तुझ्या आप्पाला म्हणावं कपाळावर छाप तुझी बोंबाबोंब. चला हो. बुधवार तारीख 21 छापखान्यात न थांबणे, कारण साबळे व करमरकर येणार आहेत. तुम्ही काय तो पांडुरंगासारखे तर कामाला का? जमणार नाही, जमणार नाही. आमचा पगार झालेला नाही, आम्ही काम सोडून सांगून ठेवतोय. मला कशाला सांगून ठेवताय? मी काय मला काय या प्रेसचा? अहो साधा बातमीदार आहे. अहो तुम्हाला काय वाटतं माझा पगार झालाय? पगार घ्यायची सवय केव्हाच मोडली. जा अंक मशीनवर टाका, मी सांगतो मालकाला. जा जा जा, आटपा आटपा, लवकर आहे का मला. चला. मालक पण असे आहेत ना. कामगारांचा तगादा, त्यांना थोडा तरी पगार द्यावा लागेल. ते सोडून गेल्यास प्रत्यक्ष बोंबाबोंब करावी लागेल. हॅलो, बोंबाबोंबचं कार्यालय. हो कोण? दुर्गा का? तुमचे साहेब आहेत का जागेवर? नाहीत. मग कुठे गेले? माहित नाही. बरोबर आहे, ते कुठे जाते ते कुणालाच माहिती नसतं. काय का? हे बघ, आज मला घरी येणार आहे, तेव्हा तुमच्या साहेबांना म्हणावं की तुम्ही आज तरी निदान वेळेवर घरी या. नाही नाही अक्का साहेब, सध्या आप्पासाहेब इतके कामात आहेत की विचारू नका. 24 तास काम काम आणि काम. सर्वसंग लाडकी माया. या माया मापसे सौभाग्यवती माया धराधर कधी होईल असं झाले मला. 736 736 काय? 736 काय मग तुम्ही डायलॉग मारता? जीप साखरेच्या पाकात गळून माझ्याकडे येता. पण साध्या साड्या धाडूक जाईना. आज 4 महिने झालाय, आज देता उद्या देता परवा देता असे चाललाय दिस. म्हणजे साड्या तुला पोहोचल्या नाहीत? हे आणि किती नवीन. अगं मी त्या नारो शंकरला बजावून सांगितलं होतं की मी घरी पोहोचण्याच्या आत. द्रटानं माझ्या घरी तर पोहोचवलं नाहीत. तुझ्या घरी कोणाचं साड्या नाही अगं सर? ते स्टाईल मेली ना तुझी. बायको मेली वर्ष झालं. लेक बाहेरगावी असा. हो हो. मग साड्या कोणा तुझ्या बायकोच्या फोटोत नाही सुद्धा? इतक्या भारी भारी साड्या, पण सगळ्या 5 वारी. काय हो लुडबुडे, मी 9 वारी साड्या नेसते हे तुमच्या साहेबांना अजूनही माहित नाही वाटतं. हे आपल्याला काही माहिती नाही अक्का साहेब. आप्पासाहेबांनी सांगितलं मी घरी पोहोचायच्या आत त्या साड्या पोहोचल्या पाहिजेत. मी पोहोचवल्या. बरं बरं, आता मीच बघते काय करायचं ते. मग मी निघू? एवढ्या ढीकभर 5 वारी साड्या पाठवल्या त्या कोणाच्या डोंबलावर घालायला? अहो त्या नारोबाने जर घोटाळा केला नसता ना तर तुमचे आणखी हे धंदे मला केव्हाच कळले नसते. अहो एका तरुण मुलीचे बाप तुम्ही आणि तुम्हाला हे धंदे सुचतात? कुठे शेण खाल्लं ते का सांगून तरी टाका, म्हणजे जाऊन तिथे छिंज झुपटते मी. तुम्ही जरा माझं ऐकून घ्या. काय ऐकून घ्यायचं? काय शिल्लक ठेवलेत का? आतापर्यंत सगळं करून मोकळे झालात. आई मला छान 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 पोरगी आली बरं. आता पोरी देखत तमाशा नको. चला. चला. जाता कुठे? आता तुम्ही आहात आणि मी आहे. तोंडात वारे जाते, त्रास होईल. आई अप्पा. माले किती वाढलीस का पोरी? अहो तुमच्या समोर कोणी वाळल्यासारखं दिसणार. हे हो काय अप्पा, तुम्ही सारखी आपली आईची चेष्टा करत असता. या वयात दुसरं काय करणार माले? हा, ही कोण आणलीच बरोबर? काहीतरीच काय अप्पा? हेच हे आहेत हो. मला वाटलं हाय. तुमची ओळख करून द्यायचीच राहून गेली. हे माझे गुरुजी, सुप्रसिद्ध नर्तक नृत्य सम्राट पी कृष्णकुमार. आणि गुरुजी हे माझे आई वडील. नमस्कार. नमस्कार. कमाल आहे, इतके प्रसिद्ध पुरुष आपल्या घरी आले आहेत आणि आपण त्यांना दारातच का उभं केलंय? चला ना मास्टर यात. चला चला या ना. चला. या. चला.
कठीण जायला. तुम्हाला बघायची इतके दिवसांची किती किती इच्छा होती हो माझी. हो ना, बाकी त्यांची आता दुसरी कुठली इच्छा आयुष्यात राहिलेली नाहीये. तुमचं आपलं काहीतरी आहे साहेब. अहो मला माझी सर्वात आवडती शिष्य आहे. बघा तिच्यासारखी शिष्या मिळणं म्हणजे केवढी ही गोष्ट आहे. भाग्याची म्हणते मी. मास्टरजी तुम्ही परत माझी स्तुती सुरू केली. बोलून घेत आहे. मग परत आपली कधी होणार गाठ म्हणते मी तर चाललंय बॉम्बे. छान छान. मुंबईला निघालात काय? निघा 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 निघा. नाही नाही ह आम्ही तुम्हाला एवढ्यात जाऊ नाही देणार. अहो त्यांची महत्वाची कामं असतील, मोठी माणसं आहेत ती. नाही मास्टरजी इथला भरपूर पाहुणचार घेतल्याशिवाय मी तुम्हाला मुळीच जाऊ देणार नाही. निदान 4-5 दिवस तरी तुम्हाला राहायला पाहिजे. अय्या आता तुमचा एवढाच असेल आग्रह तर राहीन की 2-4 दिवस. चला मास्टरजी मी तुम्हाला तुमची खोली दाखवते. चला. भामाबाई त्यांच्या बॅग जात घे. एक्सक्यूज मी मी राहते 2-4 दिवस. अय्या किती सुंदर आहे नाही हो. आपली भामाबाई ना. गप्पा मी तिच्याविषयी नाही म्हणत, मास्टरजी विषयी म्हणते. आधी घराबाहेर काढा ते नाचरं. राहा म्हटलं की राहिलं. बरं बरं मगाचा विषय अर्धवट राहिलाय. हो त्या नारोशंकरच्या साड्यांचा गठ्ठा ना माझ्याकडे त्वरित पाठवून द्या. बरोबर. अरे एवढ्या भारी भारी किमतीच्या साड्या कुणी कधी स्वतःच्या घरी पाठवतं का? तुम्हाला सांगितलं कुठं, पोचवलं कुठं? लुडबुडे तुम्ही आम्हाला एकदा पोचवणार. पण आप्पासाहेब तुम्ही नीट सांगितलं असतं तर बरं झालं असतं. तुम्ही तुमचा मेंदू वापरला असता बिघडला असतं का? परमेश्वरानं खांद्यावर एक अवयव दिलाय, तो काय नुसता भांग पाडण्यासाठी? जाऊ द्या. आजच्या कामाचं काय दिवे लावले तेवढं सांगा. हो, कामाचं बोला. ही सर्व मंडळी येऊन गेली आहे. बर वरत तरी सह्याना कटवलंय. बर. 8-10 दिवसानंतरच्या वेगवेगळ्या वेळा दिल्यात. हं. त्यावेळी ऑफिसात राहू नका म्हणजे झालं. शाबास शाबास, आनंद वाटला. हं, अंक गेला का मशीनवर? कसा बसा गेला? कसा बसा का? नेहमीच काय कामगार पगार मागत होते. बस, सगळ्यांना नुसता पगार पाहिजे. समाजसेवेची काही सुद्धा जाणीव शिल्लक राहिलेली नाही. मी मात्र या ओझ्या खाली मरतो. मॅम आपसेकरणीचा फोन आला, तिला सांग म्हणे इथं नाही म्हणून. गडबडे हा? उद्याच्या अंकाकरता काही एखादी सनसनाटी बातमी आणली का? मी एकट्याला करायचं तरी काय काय सणसणी बातमी आणायच्या. देणे करायला थापा मारायला मीच बसायचं. घरची कामं सुद्धा मीच. जास्त शानपणा करू नका. दैनिक बोंबांची बातमी द्या तुम्ही ना. मग बातम्या तुम्ही नाही आणायच्या तर कुणी आणायचं? वा आपले महान सहसंपादक आहेत की दादा खरे. त्याला एखादं का सांगा. छा 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 छा. देणेकरांचं काम त्यांच्यावर सोपू नका. का हो ते पडले सचिल, यात पुन्हा धांदरट. सगळे सावकार माझ्या पुढे आणून उभे करायचे. उपयोग काय त्यांचा? उपयोगाचा. अप्पासाहेब हा. मला करा ना सहसंपादक. पगार वाढ मागू नका. त्या की हं. नाहीतरी कागदोपत्रीच द्यायची. पा दादा खरेला येऊ द्या. आज तुमचा पगार देतो. काय सांगताय काय? कुठे बनवलं त्यांना? प्रथम लालजी देसाई, नंतर बाबासाहेब शिंदे. दोघांच्याकडे? अहो पण दोघे निवडणुकीत एकमेकांविरुद्ध उभे आहेत ना. आपल्याला काय करायचं गडबडे? याला सांगायचं तुझी प्रसिद्धी करतो, याची बदनामी करतो, 4 पैसे काढ. त्याला सांगायचं तुझी प्रसिद्धी करतो, त्याची बदनामी करतो, 4 पैसे काढ. अहो लुडबुडे, दोघांच्याकडनं माल काढायचा. नमस्कार. काय म्हणताय? बोंबाबोंब दैनिक बोंबाबोंबच्या कार्यालयातून आलोय. मग झालं ना सगळं व्यवस्थित? व्यवस्थित म्हणजे काय? गेले 2 महिने दर दिवसाआड तुमचा फोटो, तुमची भाषणं, कार्यक्रमाचे वृत्तांत. लालजी देसाई तुमच्या विरुद्ध उभे. अक्कल नाही त्यांना. त्यांच्या नावानं बदनामी. दॅट्स व्हेरी गुड. सगळं बरोबर घेऊन आलोय. 30 अंक, ब्लॉक्स, फोटोग्राफ. हे बघा. अरे अरे इथे ठेवू नका. पलीकडे माझे सेक्रेटरी बसलेत, त्यांच्याकडे देऊन द्या. मला वेळ नाही. पण आप्पासाहेबांनी पैसे मागितले. पैसे? आप्पासाहेबांनी मागितले. अरे हो, त्या सगळ्या वस्तू आमच्या सेक्रेटरीला दाखवा आणि त्या वस्तू व्यवस्थित असल्याची चिठ्ठी घेऊन या, सही करून. मग देऊ पैसे. तो देईल ना? काय म्हणाला? देईल ना, त्यांना देईल ना. देतो मग. तर मी काय म्हणत होतो अप्पाजी, फक्त ही निवडणूक मला जिंकू द्या. त्यांनी काही 30 अंक, 12 ब्लॉक्स, हँडबिल किती आहेत? 5000 मोजून घ्या. आता 5000 हँडबिल मी मोजून घेऊ? एक तर इथे वेळ नाहीये. द्या ते स्टेटमेंट. साहेबांकडनं पैसे घ्या. 15 रुपये द्या. 15 रुपये? पटकन द्या हो. मी तर समाज कार्याला बसलो नाही. 15 आहेत ना. हे काय 15चा येतो. 5 रुपये कमी दिले तर द्या हो. घ्या ना.
रात्रीचं जेवण बोंबललं. नाही अहो तुम्ही काही काळजी करू नका. मला फक्त निवडून येऊ द्या. तुमची सगळी कामं व्यवस्थित करतो मी. दॅट्स राईट. या देसाईला आता पांढरी अस्वलं सोडायला सुरुवात केली. एवढी मजल केली काय याची? नाही नाही मी अस्वल नाही. मी सदाशिव खरे. तुमचं असं काय झालं? आणि हो त्याचं काय झालं म्हणजे कापसाच्या लॉरीत पडलो आणि सगळ्या अंगाला वाचलो. पण आता तुम्ही पिस्तुलाच्या गोळीला मारू नका. हे काय स्टेटमेंट दिलंय सेक्रेटरी साहेबांनी सही करून. तुम्ही तेवढे पैसे द्या म्हणजे काय होईल, तुमचंही काम झालं आणि माझंही काम झालं. कापूस हो साहेब तो दैनिक बोंबाचा पैसे घेऊन गेला का? नाही हा काय तो उभा हा हा नाही हा हाच तो बदमाश आले का? साहेब त्याला पैसे देऊ नका. हे बघा काय केले ते. काय झालं? साहेब ते सर्व अंक तुमच्या बदनामीचे आहेत. लॉक्स हँडल सगळी लालजी देसाईंची आहेत. तुमची लफडी सगळी व्यवस्थित वर्णन करून गेलेली आहेत. असं अरे पैसे माझे आणि प्रसिद्धी देसायची. बापरे भलताच घोटाळा झालेला दिसतोय. तुमचं पार्सल मी देसाई साहेबांना दिलं की काय? आमचं पार्सल त्यांच्याकडे? हो ना, म्हणजे त्यांच्या आणि तुमच्या दोघांच्याही प्रसिद्धीचं कॉन्ट्रॅक्ट आमच्याकडेच आहे ना. ज्या अंकात तुमची प्रसिद्धी त्या अंकात त्यांची हजामत आणि ज्या अंकात त्यांचा उदो त्या अंकात तुमची सेक्रेटरी हे पार्सल धक्के मारून बाहेर घालवा आणि अप्पा धराधाराला फोन करून कळवा. आपण उत्साहाने आणि कोण डास खेचतो त्याला. अरे वा, शहराच्या याच भागात तेवढा धरणी कंप झालेला दिसतोय. बातमी चांगली आहे, कंपोजिंगला घेतो. तुमच्यासाठी आणखीन 2 चांगल्या बातम्या आहेत. बाबासाहेब शिंदेचा फोन आला होता आणि धरणी कंप वगैरे काही झालं नाहीये. लालजी देसाई स्वतः येऊन गेले. अगं आई, पण त्याची काय गंमत झाली? गंमत तुमची नाही, गंमत आमची झाली मिस्टर खरे. अरे चाललंय काय? प्रेसची मोडतोड, मालकाची मोडतोड, बातमीदाराची मोडतोड. मी आता सहन करणार. पुन्हा घोळ केलात ना सुट्टी कायमची. पण म्हणजे मुंबईला जाता आवडतो. एडवर्ड भोजराजची मुलाखत घेऊन या. कुठं भेटायचा एडवर्ड भुजराज करून? सेंट्रल जेल, बॉम्बे, स्मगलर. स्मगलर आहे? आप्पासाहेब तुम्ही स्वतः जाऊन घ्या. हा काय? नाही मी जाऊन घेतो. मी कधी नाही म्हटलंय तुम्हाला. पण कुठे भेटायचं काही समजत नाही ना. मुंबईत चौकशी करा, सगळी बातमी तुम्हाला मिळेल. इमिडिएटली गो टू बॉम्बे. जाओ. नमस्कार. नमस्कार. काय बरं आहे ना? ठीक आहे. नमस्कार. माफ करा हा. तुम्हाला माफ करू पण आम्हाला कोण माफ करणार? काय आम्हीच ड्युटीवर होतो ना. गेली आमची नोकरी. अरे रे, नोकरी गेली का? का हो का? तो पाहा तुमचा बाप एडवर्ड भोजराज. एडवर्ड भोजराज पळाला? एडवर्ड भोजराज पळाला. त्यावेळेला तुम्ही काय करत होता? कुठे पळाला होतो भोजराज? हे ठाऊक असतं तर इथे रडत बसलो होतो काय? आई काय झालं? बर्फी खातो, लाडी खातो, या मिठाने सर्व लपड केलंय बघा. नोकरी टिकली ना तर यापुढे वर्दीत असताना तंबाखू सुद्धा खाणार नाही. आई शपथ सांगतो. खरंच पळाला काय? बघायचं नाटक करतो काय? नाही, नाटक नाही पाहिजे. काय माझी नोकरी गेलीच ती म्हणायची. कशी काय? कशी म्हणजे तशीच आहे पाहिजे. हा? ये जाता है क्या यार? दिमाग आता है यार. अरे जाता है रे. सुबह जोर से चिल्लाने की और हकालने की काही जरूरत नहीं. थुकी उड़ती है तोंड पर. ये परमेश्वरा, ये भोजराज अभी किधर को सापडेगा रे? साहेब लॉटरीचं तिकीट घ्या ना. एक तरी घ्या ना. त्या तिकीट घ्या ना साहेब. फक्त 2 रुपये. सिर्फ 2 रुपया में 11 लाख. नको रे बाबा. साहेब नक्की लागेल. अरे केलेल्या कामाचे पैसे नशिबात नाहीत. फुकटचे कसले मिळतात? साहेब एक तरी घ्या ना. कालपासून उपाशी आहे. उपाशी आहेस? अरे रे, असं नको करू बाबा. जीवाला काही खात जा बघ. दे एक तिकीट. कुठचं देऊ? कुठलंही दे रे. हे घे.
ठीक आहे साहेब. उपाशी आहे.